आजकाल 30-35 वयातच गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडांचं दुखणं, सांध्यांचं दुखणं अशा बऱ्याच प्रकारे हे आजार व्हायला सुरुवात झाली. बरं याला कारणं काही आहेत माहिती आहे का? फक्त शरीरामध्ये, हाडांमध्ये कॅल्शियम कमी आहे हे नसून हल्ली बदलणारी लाईफस्टाईल, चुकीचा आहार, चालणं फिरणं कमी, मूव्हमेंट्स कमी या सगळ्यांमुळे हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. लोक बघा काय चूक करतात, मेडिकल्समध्ये जाऊन पेन किलर्स खातात. बऱ्याच प्रकारे कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला न घेता गुडघा दुखला, कंबर दुखली किंवा काही जरी दुखलं, हात दुखला तरी ढीगभर पेन किलर्स आणतात, त्या खातात आणि दुखणं तेवढ्यापुरतं थांबवतात. बरं याच्यामुळे मूळ कारण जे आहे ते तसंच राहतं. शिवाय पेन किलर्स खाल्याने अजून आजार वाढू शकतात. तर याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा घ्यावाच लागेल. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने तुम्हाला जे काही पेन किलर्स खायचे असेल किंवा जे असेल ते योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. आजकाल बघा लोक टॅनिंग होतं म्हणून उन्हात जात नाहीत. प्रोसेस्ड केलेलं अन्न खातात किंवा मोबाईल, लॅपटॉप या सगळ्याचा वापर थोडा जास्त झालाय. बाहेरचं अन्न खातात, पुरेशी झोप व्यवस्थित घेत नाहीत. या बऱ्याच गोष्टी लोक हल्ली करायला लागलेत. हाडांमध्ये, शरीरामध्ये फक्त कॅल्शियम असून चालत नाही. विटॅमिन डी व्यवस्थित असायला पाहिजे, प्रोटीन्स, कार्बो सगळ्या गोष्टी या व्यवस्थित असायला पाहिजे, तरच आपली बॉडी ही व्यवस्थित राहणार आहे. हल्ली शरीर सुद्धा बोजड व्हायला लागलंय आणि त्याचा भार आपल्या पूर्णपणे शरीरावर येतो, गुडघ्यांवर येतो, मग गुडघेदुखी चालू होते. बरेच प्रॉब्लेम, गुडघेदुखी चालू झाल्यामुळे चालता येत नाही, मग एक्सरसाइज होत नाही, मग परत मणक्यावर लोड येतो, मणका दुखतो. बरेच प्रॉब्लेम घेऊन आमच्या ओपीडीला पेशंट येत असतात. चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, बरेच बेड रेस्ट घ्यावी लागते किंवा 5 मिनिटं उभं देखील राहू शकत नाही. बऱ्याच बायका सांगतात जेवण देखील करायला 2 मिनिटं उभं राहू शकत नाही. असे बरेच प्रॉब्लेम्स घेऊन पेशंट ओपीडीला येतात आणि बरे होऊन इथून जातात. बऱ्याचदा बघा अशा पेशंट्सना आम्ही काही थेरपीचा सल्ला देत असतो. म्हणजे ओपीडीला आल्यानंतर फक्त औषधं या गोष्टींवर काम करत नाही. तुम्ही देखील ही गोष्ट समजून घ्या. हाडांचं, सांध्यांचं दुखणं जर असेल तर फक्त औषधं घेऊन चालत नाही, कारण औषधं ही तेवढ्या दुखायचं थांबवू शकतात. आजार जर मुळातून घालवायचा असेल, चकती सरकली किंवा बरेच नी रिप्लेस सांगतात काही लोक, बऱ्याच गोष्टी ऑपरेशन शिवाय जर आपल्याला बरं व्हायचं असेल, आयुर्वेदामध्ये हे शक्य आहे विदाऊट ऑपरेशन. त्यामुळे खाली आमचा नंबर आहे. अशा कोणत्याही प्रकारे हाडांचा प्रॉब्लेम असेल, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणका काही जरी असेल तरी तोडकर संजीवनीला एकदा कॉल करा. आणि आमची हिस्ट्री आहे, आमच्याकडे अनेक पेशंटचा रेकॉर्ड आहे. या आजारातून लोक बरे होतात आणि अगदी आम्ही ओपीडीला आल्यानंतर काही पेशंट्सना 1 दिवसाची थेरपी सांगतो, काही पेशंटना 2 दिवसाची थेरपी सांगतो. आणि जर तुम्ही 5 दिवसासाठी आमच्याकडे राहायला येत असाल, राहणं खाणं सगळ्या गोष्टी आहेत, पण या आजारातून खूप रिलीफ मिळतो. म्हणजे जास्त औषधं खावी लागत नाहीत, खूप लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही आणि या आजारासाठी सतत डॉक्टर्स बदलावे लागत नाही. असा रिझल्ट तोडकर संजीवनीमध्ये आहे. बऱ्याचदा तुम्ही एका थेरपीमध्ये सुद्धा बरं होऊ शकता. म्हणजे लोकांना विश्वास बसत नाही. अनेक हजारांचं, अनेक लाखांचं ऑपरेशन सजेस्ट केलेलं असतं आणि मग ते शेवट पर्याय म्हणून तोडकर संजीवनीमध्ये येतात आणि काही हजारांमध्ये बरं होऊन जातात. अशा अनेक पेशंटचा रेकॉर्ड आहे. आमच्या चॅनल, जर माझा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर आमच्या चॅनलवर अनेक पेशंटचे व्हिडिओज आहेत जे रिअल आहेत, जे पेशंटने स्वतः सांगितलेले अनुभव आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं अनेक लाखांचं ऑपरेशन हे तोडकर संजीवनीमध्ये आल्यानंतर टळलंय. त्यामुळे तुम्हाला देखील असा कोणता आजार असेल तर फक्त पेन किलर न खाता तोडकर संजीवनीला एकदा कॉल करा. खाली नंबर आहेच आणि एकदा तोडकर संजीवनीला भेट द्या.